गुड मॉर्निंग. तर आज आपण गोल्डच्या अनालिसिस करूया की काय होऊ शकतंय. आणि काल आपण एक बाय साईड ट्रेड घेतलेला, रनिंग चालू आहे अजून तो. तर त्याच्या मागचं लॉजिक पण आपण समजून घ्या. ते मी शॉर्ट्सवर अपलोड केलं आहे यूट्यूबला, ते तुम्ही बघू शकता. तर आपण बघितलं तर वीकली टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं तर वीकली टाइम फ्रेमवर मार्केट खाली यायचा तर प्रयत्न करते, पण मार्केटला बायर्स एवढे लागतात की ती मार्केटला वर घेऊन जायचा प्रयत्न करतो. म्हणजे जर इथं आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला डेलीवर, तर मार्केटला ह्याच पॉईंटपासून रिजेक्शन येते. ह्या पॉईंटपासून हा प्रिव्हियस डे लो, पण हीच काय आहे तर मागं रेजिस्टन्स आहे. ह्यो जो मागं रेजिस्टन्स होता आता त्याचा सपोर्ट झाला, म्हणजे ह्यो मेजर सपोर्ट आहे. आणि इथनंच मार्केटला एक काय म्हणायचं, इथनं मार्केटला एक बाईंग मुवमेंट आहे. म्हणजे तिथनंच मार्केटला म्हणजे सेलर कमी झाले तिथून आणि बाहेर यायला लागले. सेलरचं प्रेशर जिथं वाढतं तिथून, म्हणजे सेलरला प्रेशर वर दाखवायला पाहिजे आहे सपोर्टला, सपोर्ट ब्रेक करण्यासाठी, पण तिथं सेलर प्रेशरच दाखवून झाले. तिथनं येऊन काय उपयोग नाही. म्हणून आपण इथे काल बाय साईड प्लॅन केलेला. आणि जर आपण 4 आवर बघितलं तर 4 आवर आपण बघितलं तर इथं आपण एंट्री प्लॅन का केली त्याच्या मागचं रिझन समजून घ्या. मार्केट लोवरला बनवत खाली होतं आणि मार्केटनं ही जी कॅन्डल बनवल्या ती इतनी बेरिश कॅन्डल बनवल्या, इतनी बेरिश होती तो ब्रेक कर देते. पण त्याच्यानंतर मार्केटनं म्हणजे त्यानंतर त्या कॅन्डलनं ह्याला ब्रेकच नाही केला. ही कॅन्डल किती विप्स आहे बघा, 200. त्याला काय जात होतं ते 250 विप्स पर्यंत, म्हणजे थोडंसं खाली यायला. तर इथं मार्केटनं पूर्ण ट्रॅप केले सेलरला आणि एक बाईंग मुवमेंट दिला. आता आपण जर 1 आवर बघितलं तर 1 आवर आपण सांगितलेलं की जर मार्केटनं इथं लो न बनवता मार्केटनं हाय बनवला तर आपण एक एंट्री प्लॅन करणार. आणि एक्झॅक्टली आपण 85च्या आसपास एंट्री प्लॅन केली. त्यानंतर सडन ही मुवमेंट आली 150 बिप्सची, पण ही आपण इथे एक्झिट नाही केलं का, तर मार्केट इथून आपल्याला असं एक्सपेक्टेड आहे की मार्केट इथून कमीत कमी 2520 ह्या लेवलपर्यंत जाऊ शकते. आणि इथं कसं रिॲक्ट करते बघूया. त्यानंतर एक आपण अपसाईड मुवमेंट प्लॅन करू शकतो. पण आत्ता तरी टार्गेट हे 2520चं राहायला आपलं, जे की ऑलमोस्ट आपल्या एंट्री पॉईंट पासून 350 हिप्स आहे. 350 हिप्स म्हणजे काय जास्त नाही, पण होऊ शकते ते. आता जर ही आपली झाली कालची एंट्री. आता आपण अनालिसिस करूया गोल्डचं. गोल्डमध्ये काय मुवमेंट येऊ शकते. गोल्डमध्ये जर आपण बघायला गेलो तर गोल्ड एक मेजर सपोर्ट पासून बाईंग आल्या आणि मेजर सपोर्ट पासून बाईक आल्या. आणि जर सेलिंगचं प्रेशर बघितलं तर सेलिंगचं प्रेशर इथं सेलिंग येत्या, पण त्यानंतर लगेच बाईंग येत्या. सेलिंग आल्या त्यानंतर बाईंग आल्या. मार्केटमध्ये आता हे एक्सपेक्टेड आहे मार्केट थोडं खाली येऊन EMA ट्रिगर करून इथंच अजून एक आपली हाफ वीक पण आहे, आपली ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी अशी मुवमेंट देऊ शकते. 4 आवरमध्ये पण सिम्पल तेच वाटतंय की मार्केट खाली येऊन ह्या पॉईंट पासून एक मुवमेंट देऊ शकते. का तर हा जो झोन बघितला तर पहिल्यांदा मार्केटने ह्याच पॉईंटला सपोर्ट घेतला, नंतर ह्याची क्लोजिंग पण इथंच आहे, ह्या कॅन्डलची ओपनिंग पण इथंच आहे, आणि त्यानंतरच मार्केटने ह्या पॉईंटला सपोर्ट बनवला. म्हणजे इथपर्यंत 85-80 पर्यंत येऊन एक मार्केट अपसाईड मूव्ह देऊ शकते. हे आपण डेलीत पण बघतो आणि 4 आवरला पण बघतो. 1 आवरला पण सेम स्ट्रक्चर, मार्केट हाय स्ट्रक्चर क्रिएट करत वर जाऊ शकते. बाकी काय एवढं मेजर असं काय नाही. ही लेवल मार्केटचा रेजिस्टन्स आहे, इथपर्यंतच आपलं पहिलं टार्गेट असायला हवं. त्याच्या थोडं खाली इथं कसं रिॲक्ट करते बघून इथे एंट्री आपण बघूया काय करायचं ते. आणि उद्या NF पण आहे, त्याच्यामुळं आज कसं मार्केट बिहेव करते त्याची ती महत्वाचं आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू.